हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी पण मजेत. तर मित्रांनो, आज मी मेथीचे दाणे टाकले होते. आता ते उगले आहेत. तर यासाठी टाकले होते की 60, 70, 80 असे मेथीला भाव होता. तर मग एवढे काही खायला भेटत नव्हते. मग त्यामुळे मी काय केलं, मेथी आणली आणि थोडीशी टाकली इथं. दाट टाकली होती पण ती पातळ झाली, कारण पाणी नव्हतं आलं. 2-3 दिवस तर टाकता आले नाही मला पाणी. त्यामुळे बघू शकता अशी झाली. पण ही भाजी एकदम लाल कोराची झाली, तुम्ही बघू शकताय. त्याच्यामध्ये मी कोथिंबीर पण टाकली आणि पालक पण टाकले. तर तुम्ही बघू शकताय, कारण जास्त जागा पण नव्हती हरभऱ्यामुळे, आणि पाणी टाकलं तर मग हरभरा पण मरतो. त्यामुळे मी अशी साईडला टाकली. आणि लसूण पण लावला थोडासा. लसणाला पण जागा नव्हती, तर मी असं 2-3 पाकळ्या मी इथं टोचल्या होत्या. तर त्या उगून आल्या, बघू शकताय तुम्ही. हे बघा, बाकीचं हे भात उतरले. पण हे बघा, हे बघा. तर लसूण पण इथं उतरला. आणि मग ही भाजी उतरल्यानंतर याला मी काय केलं, शेण टाकलं थोडंसं. म्हणजे काय, हे बाकी खत टाकण्यापेक्षा मी थोडंसं हे शेणखत टाकलं. आणि इथं ही आधी टाकली होती, ही एवढी झाली. त्याच्यानंतर मी 4-5 दिवस झाले इथं टाकली. तर इथून तर तिथपर्यंत टाकली आहे. तर ही उतरली, पातळ पातळच उतरली. पण मग आता हे शेणखत टाकलं आहे तर मग होईल चांगली. काय ते खताचं खाण्यापेक्षा आहे ना, आपल्या घरीच असं खायला काही केलं ना, ते परवडतं. तरी आता पहिल्या दुसऱ्या पानावर येऊ राहिली आहे. बघू शकता काही ठिकाणी दुसरे पानं आले, बाकीचे काही सिंगलच आहे. आता ही पण लाल कोराची निघते की कशी निघते माहीत नाही. पण ही बघा, ही लाल कोराची आहे. म्हणजे ही 4-5 दिवसानंतर. आणि मी हिला काही असे उपटून घेणार नाही आहे, इथंच जागीच मी तोडणार आहे. म्हणजे अजून फुटते. कारण दरवर्षी आम्ही थोडी का होईना करतो खाण्यासाठी, तर आम्ही पूर्ण उपटत नाही. फक्त वरचे शेंडे तोडून घ्यायचे, त्याच्यानंतर खूप छान फुटते मेथी पण. आता काही लोक बोलता की मेथी जर जागीच तोडली तर ती फुटत नाही. तर हे चुकीचं आहे, कारण आम्ही दरवर्षी थोडी तरी करतो. आम्ही जागी शेंडे तोडतो, त्याच्यानंतर इतकी फुटते, ती छान होते आणि खायला पण गोड लागते. तर मग आम्ही असंच करतो दरवर्षी. आता इथं कसं आहे, पाणी असतं तर इकडनं पाणी, तिथं पाणी निघतं तर इकडनं काढून दिलं. आणि साईडने चवळी लावलेली, ही भाजीसाठीच लावली. आता ती कधी येत माहीत नाही, तिला शेंगा येतील का नाही येणार. भाजीसाठी लावली आहे. तर ती पाण्याने पिवळी पडली बघा, त्याला पाणी जास्त सहन नाही होते. मूग टाकला होता, पण या पाण्यामुळेच तो मूग पण गेला आहे, सगळा खराब झाला आहे. पाण्यामुळे इथले बरेच झाडं, एवढी जागा तर सगळी गेली, हरभरा झाला नाही, काही नाही. मोहरी टाकली होती तर ती मोहरी पण उतरली, पण एकदम छोटी छोटीच राहिली. तुम्हाला मोहरीच पण दाखवते. गावामध्ये हरभऱ्यामध्ये खूप सारी उतरती, पण यावर्षी जास्त मोहरीच उतरली नाही. हे जी मी टाकलेली आहे ती बघा किती छोटी छोटी, त्याला फुलं पण आले. काही मोहरीची भाजी पण खायला अशी छान लागते ना, त्यामुळे टाकली होती. आणि हे बघा, काहींना फुलं आलेत. एवढी जागा तर ही गेलीच आहे. हे पाणी निघतं ना, इथं पाय फुटलेला आहे, त्याच्यामुळे एवढं सगळं गेलं. हे बघा, मोहरीचं झालंच नाही. हे बघा कसे खराब होऊन गेले, कारण पाण्यामुळे. त्याला जर पाणी नाही लागत, इथं सारखं पाणी निघतं आलं का, त्यामुळे खराब झालं. हे मसूरला पण फुलं आले, बघू शकताय. मसूर पण जास्त नाही,
थोडीशी. आणि असं मी पावसाच्या वेळेस पण खूप काही लावते, जसे दोडके, कारले, भोपळा, डांगर. पावसाच्या वेळी ते लावते. आणि उन्हाळ्यामध्ये हे नॉर्मल छोट्या मोठ्या भाज्या, जास्त नाही पण खाण्यापुरते तरी लावते मी. आणि इथं पण मी लसूण लावला होता, तर काही ठिकाणी लसूण उतरला आहे बघा, आणि काही उतरलं नाही आहे. तर काल पाणी दिलं होतं, आज नाही दिलं. कुडेमुडे उतरलं आहे लसूण. काही लसणाचा भाव पण इतका झाला की घ्यायला पण. आणि इथं मी खाण्यासाठी कांदे लावले. हे बघा, कांदे तर डायरेक्ट आले, म्हणजे याची भाजी खायला येईल 15 दिवसांनी. हे बघा उतरून आलाय. काय खाण्याचं काम झालं, बस झालं. कांद्याची भाजी घ्यायला गेलं तरी इतकी महाग असते, त्याच्यामुळे. ही बघा हरभऱ्याची भाजी आम्ही सुकट टाकली. आणि बघा रामफळ तुम्हाला दाखवते मित्रांनो. हे बघा, मागच्या वर्षी खूप रामफळ आले होते ज्या झाडाला, आणि ह्या वर्षी 2च आले. एक तिकडे आहे आणि एक इथे, 2च आहेत. त्याचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.